जय श्रीराम मित्रांनो. तर आज निघलो एका हिडन जागेवरती. निघलो घरातून. पाहू शकता इथं काय चालू होतं मस्तपैकी. येऊन पोचलो अंबरनाथला. अंबरनाथवरून निघलो जांभूळच्या दिशेने अंबरनाथला आणि येऊन पोचलो डायरेक्ट शिष्टेश्वर शिव मंदिरामध्ये. तर चला वरती जाऊया. वरती चालायला सुरुवात केली. थोड्या शिड्या बघत होतो आम्ही इकडून आणि आतमध्ये एंट्री केली. आणि इकडेच साईडला कोणतरी एक फोटो ठेवला होता, पण फोटो घरातला वाटत होता. मंदिर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे. ह्या मंदिराला कळस नसून ते शिवलिंग आहे असं दिसतं. इथं रांगोळी काढलेली आणि इथं सूचना लिहिलेल्या होत्या सगळ्या काही. तिकडून पुढे आम्ही सगळ्या सूचना वगैरे वाचल्या आणि गेलो वरच्या दिशेने. पाहू शकता मंदिर आणि सूर्यास्त होत आला होता वरतून. तर खूपच सुंदर असा नजारा दिसत होता. तर चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये येऊन पाणी बिणी पिलो. जरा दर्शन घेऊया. घंटी वगैरे वाजवली आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं दोघांनी पण. पाहू शकता आतमध्ये पितळेचं पूर्ण हे केलेलं आहे. त्या शिवलिंगाला सजवलेलं आहे पितळेने. तर दर्शन वगैरे घेतलं तिकडे. थोडं ब्लॉग वगैरे शूट केला आणि त्याच्यानंतर येऊन पोचलो बाहेर थोडा आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. पण तिकडं बाहेरच्या साईडला जायला जागाच नव्हती भेटत. जाऊ द्या काय नाही. तर बसलो थोडा अर्धा एक तास. गाणी मस्त लावली होती. शांत आवाजात भजन लावला होता. भजन ऐकत ऐकत तिथं कसं सायंकाळ होत आली समजलंच नाही. खूप सुंदर असा सूर्यास्त बघायला भेटला. पण इकडं टेन्शन आलं होतं का एवढ्या पायऱ्या कशा उतरायच्या. मी उतरायला सुरुवात केली तर ही रिॲक्शन बघू शकता तुम्ही कशी होती. भगव्याच्या समोर हा भगवा सूर्यास्त होता आणि लांबून पाहू शकता मंदिराच्या वरचं शिवलिंग. तर चला भेटू आपण नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.